नाशिकच्या नंदिनी नदी परिसरात जिलेटिनच्या एक्सपायर झालेल्या काड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी घटनास्थळी आहोत आणि आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काही अज्ञात लोकांकडून अशा पद्धतीत गोणीमध्ये भरून या काड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी नदीच्या किनारी फेकण्यात आल्या। आज दुपारच्या सुमारास काही नागरिक ज्यावेळेला या ठिकाणून जात होते त्यावेळेला त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा संशय आला आणि त्यांनी तातडीनं स्थानिक पोलिसांना या संदर्भात कळवलं। स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। BDDSची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आणि BDDSच्या टीमनं या संपूर्ण वस्तूचा पूर्ण आढावा घेतला, पूर्ण माहिती घेतली आणि पूर्ण तपासाअंती एक्सपायर झालेल्या जिलेटिनच्या या कांड्या आहेत ज्या खास करून बांधकामात स्फोट घडवण्यासाठी वापरल्या जातात अशा पद्धतीची माहिती समोर येते। धोकादायक जरी या काड्या सध्या नसल्या तरी अशा पद्धतीनं स्फोटकं नदीच्या किनारी शहराच्या वाहतुकीच्या रहदारीच्या ठिकाणी टाकणं हा निश्चितपणे मोठा गुन्हा आहे। त्या अनुषंगानं पोलिसांनी आता नेमकी ही गोणी किंवा हे साहित्य कोणी टाकलंय याचा तपास करतायत। राजेश पंडित आहेत ज्यांनी सगळ्यात पहिले पोलिसांना या संदर्भात कळवलं। काय लक्षात आलं तुम्हाला? आमच्या सकाळी जे आमचे लोक आले होते इथे, आम्ही झाडं लावलेली आहेत ते बघण्यासाठी, तर त्यांच्या हे लक्षात आलं कोण पण घाण टाकत असेल तर आम्ही कॉर्पोरेशनला जनरली इन्फॉर्म करतो आणि त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होते। परंतु आज आम्हाला हे वेगळाच प्रकार आढळला आणि हे आम्ही गुगलला चेक केलं त्यावेळेला लक्षात आलं की एक्सप्लोजिव्ह शब्द आला। मग म्हटलं नाही, हे काही सोपं काम नाही, गोष्ट नाही आहे आणि या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे मग आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना इन्फॉर्म केलं। आपण बघतोय की या ठिकाणी या ज्या कांड्या सापडून आलेल्या आहेत त्या जरी धोकादायक नसल्या तरीसुद्धा अशा पद्धतीनं स्फोटकं हे शहराच्या मध्यवस्तीमध्ये नदीकिनारी फेकून दिल्यामुळे आता नेमका हा सगळा उपद्व्याप, हा प्रताप नेमका कोणी केला आहे याचा नाशिकचे पोलीस जे आहेत ते शोध घेत आहेत। परिसरात जे काही CCTV कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याच्या मदतीनं लवकरात लवकर ही सगळी माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल आणि योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे। मात्र परिसरातल्या स्थानिक रहिवासी असतील किंवा जे सतर्क जागरूक नागरिक आहेत ज्यांनी तातडीनं पोलिसांना या संदर्भात माहिती दिली त्यांचं मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आता कौतुक होत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।